नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनल जीवयात्रीवर. मी अशोक मिस्त्री. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या घराचं पोझिशन दाखवलेलं जे मला सिडको लॉटरीमध्ये लागलेला ऑगस्ट 2022मध्ये. तर आणि लोकेशन आहे तळोजा सेक्टर 36 प्लॉट नंबर 1 LIGची बिल्डिंग आहे. पोझिशन झाल्यानंतर मला काहीतरी 20 दिवस लागला रजिस्ट्रेशनसाठी आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन बसवण्यासाठी. आता मी इथे 7 दिवस राहिलो फ्लॅटमध्ये. आता मी माझा रिव्ह्यू सांगणार आहे की मी काय काय इथे एक्सपिरियन्स केलं आहे. आणि जेव्हा आपण पोझिशन घेतो ना सिडकोवाले पण एक असा फीडबॅक फॉर्म देतो, ते दाखवतो तुम्हाला फीडबॅक फॉर्म. हे असं फीडबॅक फॉर्म असतो. तर तो फीडबॅक फॉर्म मी अजूनही भरून नाही दिला आहे. तर मी पहिला विचार केला की पहिला मी 7-8 दिवस राहतो इथे फ्लॅटमध्ये, त्याच्यानंतर मला माहिती पडेल. आणि इथे इंटरव्ह्यूचं काम पण बाकी आहे. आणि तुम्हाला मी आता इकडचा रिव्ह्यू सांगतो काय काय मी 7-8 दिवसात इथे एक्सपिरियन्स केला आहे. तर ठीक आहे, मी चालू करतो डोअरपासून. तर पहिलं तर हे बघा, हे लॉकसाठी हे सॉकेट लावलं आहे. हे बघा कसं बेंड झालं इथे. आणि फिट अँड फिनिशिंग बघा कसं आहे. हे तर प्रॉब्लेम आहे इथे, भरपूर ठिकाणी फिट अँड फिनिशिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि इथे पण बघा, हे फ्रेमला होल मारून ठेवलं आहे इथे. हे तर ठीक आहे, पण फिनिशिंगचा प्रॉब्लेम तर आहे. हे काही प्रॉब्लेम करत नाही आहे, पण मला वाटतं असं की हे बाय मिस्टेकली होल मारलं आहे, नंतर ह्याला फिरवलं आहे ब्रॅकेटला. आणि इथे पण बघा कडी, हे दरवाजा लावल्यानंतर हे लागत नाही. हे बघा फिटिंगचा प्रॉब्लेम. हे थोडं ॲडजस्ट करून लावावं लागतं. हे बघा, हे असं लावावं लागतं. तर हे प्रॉब्लेम आहे इथे. आणि हे बेंड झालं आहे ना, आणि इथं थोडा बेंड झालं आहे ना, तर जेणेकरून काय होते माहिती आहे, ते लॉक लागत नाही आहे. इथे लॉक जात नाही, ॲडजस्ट करावा लागतो. दरवाजाला थोडा मागे पुढे ॲडजस्ट करून बसवायला लागतो. नंतर हा इलेक्ट्रिकल कनेक्शन. हे जेव्हा मी आलेलो तर जेव्हा मी इथे आलेलो तर इथे इलेक्ट्रिसिटी नव्हता. तर सिडकोवाल्याने सांगितलं की तुम्ही पहिला मीटर बसवून घ्या, त्याच्यानंतर आम्हाला सांगा काय प्रॉब्लेम असेल तर. 2-3 प्रॉब्लेम होते हे सगळे बोर्डमध्ये कनेक्शनचा, ते सिडकोवाल्याने सॉल्व करून दिलं आहे. इथे एक 16 एम्पियरचा प्लग दिला आहे AC हॉलमध्ये. आणि इथे पण बाकी नॉर्मल प्लग असतो 6 एम्पियरचा, तो दिला आहे. तर इथे सर्व करून दिला. इथे फक्त इथे थोडा परत एक प्रॉब्लेम आला आहे, हे रिवर्स झालं आहे. आता हे असं केलं की ते म्हणजे चालू आहे, आणि असं केलं की हे बंद आहे. ते प्रॉब्लेम आहे. बाकी विंडोच्या पण दाखवतो. विंडो बरोबर आहे. तुम्ही पण जेव्हा पोझिशन घ्याल तर तुम्ही पण असा विंडो चेक करा स्लाईड करून, फिटमेंट बरोबर केलं आहे का ते सर्व चेक करा. तर हे विंडोमध्ये काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला मी किचनचा दाखवतो. किचनचा कसा आहे, हे किचनचा आहे फ्रंट व्ह्यू. आणि इथे बघा इकडचं फिनिशिंग बघा कसं आहे. या तुकपिटीचं काम केलं आहे. हे बघा आतमध्ये, हे तुम्ही बघा या साईडला बघा, पूर्ण हे ग्रूव वगैरे बघा पूर्ण भरलेलं नाही आहे. आणि हे पूर्ण हॉलो आहे. हे आता कोणतं इंजिनिअरिंग माहिती नाही. अरे इथे पण बघा पूर्ण पाणी भरलं इथे. आता हा मी पहिल्यांदा बघतोय. आता हे नॉर्मल आहे की कसं आहे माहिती नाही. बाकी ते फिनिशिंग बघा कसं केलं आहे. हे असं फिनिशिंग. आणि खाली दाखवतो. खाली पण बघा, हे बघा खाली हे पूर्ण ग्रूव वगैरे बघा भरला नाही आहे बरोबर. हे बघा आतमध्ये कसं आहे, सिमेंट वगैरे कसा प्रॉपर फिनिश नाही केलं आहे. तर हे प्रॉब्लेम आहे. इथे बघा कसं केलं आहे. हे पण इथे भरला नाही सिमेंट वगैरे बरोबर. बाकी इथे इलेक्ट्रिकल कनेक्शनमध्ये इथे 16 एम्पियरचा एकही प्लग नाही आहे, कारण इथे एक प्लग पाहिजे होता. इथे प्लग दिला आहे एक
फ्रीजसाठी. तर अजून एक तिकडे किचनवरती पाहिजे होता, कारण आपण जेव्हा इंडक्शन लावतो ना, तर इंडक्शनसाठी तर 16 एम्पियरचा प्लग पाहिजे. आता हे मला इंडक्शन लावायचं, मी बाहेर लावलं आहे जिथे हॉलमध्ये, जिथे AC आहे. आता मी तुम्हाला बाथरूमचा दाखवतो. हे बाथरूम आहे. तर पहिला तर इथे बघा, बेसिनच्या खाली हँडवॉश बेसिन आहे हा. याच्या खाली बघा लिकेज. आता ह्याच्यात खूप मायनर लिकेज आहे. जेव्हा मी पोझिशन घेतला तेव्हा तर लिकेज नव्हता. आता एकदम मायनर लिकेज आहे बघा. इथे दिसत असेल तुम्हाला, हे लिकेज आहे. तर याच्यामुळे काय झालं आहे की इथे पूर्ण बघा हे पेंट खराब झालं आहे. आता हे पण मी सांगितलं आहे सिडकोवाल्यांना, असं नाही की ते सॉल्व नाही करत, ते सॉल्व करून देतात सर्व. तर हे प्रॉब्लेम आहे. तुम्ही पण जेव्हा पोझिशन घ्याल ना तर बघा सगळे. आणि इथे पण बघा, हे इथे भरलं आहे सिमेंट. इथे बघा हे काय केलं आहे, इथे नाही भरलं आहे. फिट अँड फिनिशिंगचा प्रॉब्लेम तर आहे. आता मेन प्रॉब्लेम तुम्हाला बाथरूममध्ये दाखवतो. बाथरूमच्या आतमध्ये ड्रेनचा प्रॉब्लेम आहे मेन. हा पूर्णपणे ना पाणी ड्रेन होत नाही. हे बघा कसं पाणी जमलं आहे इथे. हे वायपरने करावं लागतं. हे बघा पाणी बघा. आय होप तुम्हाला दिसत असेल. हे बघा पाणी ते पूर्ण जमा झालं आहे कॉर्नरला. आणि जे ड्रेनचा आउटलेट आहे हा इथे दिला आहे. तर असं वायपरने करावं लागतो आहे. तर हे पण आहे, म्हणजे ऑटोमॅटिक ते जात नाही पाणी, ते सर्व जमा राहतं पाणी इथेच. बाकी टॅप वगैरे बरोबर आहे. टॅपमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. टॅपमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि इथे पण बघा एक हा टॉयलेट आहे. टॉयलेटमध्ये पण एक छोटासा प्रॉब्लेम आहे. तर टॉयलेटमध्ये डोरमध्ये प्रॉब्लेम आहे. हे बघा डोरच्या कडीमध्ये. हे आता कडी लावला ना मी, ते बघा पूर्णपणे गेला नाही आतमध्ये. हे याच्या होल आणि कडीच्या मध्ये बघा जास्त गॅप आहे, जेणेकरून काय होतं आहे की हा बघा एजवरतीच आहे. हे पूर्णपणे आतमध्ये नाही गेले. हे कधी पण मध्ये निघू शकतो. तर हा एक प्रॉब्लेम आहे. हा पण पाठवला आहे मी, सर्व प्रॉब्लेम पाठवला आहे सिडकोवाल्यांना बरोबर. आता सॉल्व करतील ते. बाकी विंडो बरोबर आहे. विंडोमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. विंडो वगैरे बरोबर दिलं आहे. हे सगळे तुम्ही चेक करा जेव्हा तुम्ही पोझिशन घ्याल. इकडचं पण सर्व विंडो वगैरे बरोबर आहे. बाकी हा तर मी चेक नाही केलं आहे. आता हे आता चेक करायचं राहिलं आहे. आणि हा प्लग पण चेक करायचा राहिला आहे. प्लग पण चेक करायचा आहे. एक 16 एम्पियरचा प्लग दिला आहे इथे हीटरसाठी. आणि जेव्हा मी पोझिशन घेतलेला तर इथे एक हे पण प्रॉब्लेम होता. मेन ACचा जे MCCB दिला आहे ते ट्रिप मारत होता. तर तिकडे काहीतरी इलेक्ट्रिशियनने येऊन तिकडे वायर, हा सॉकेटमध्ये वायर कुठेतरी कट होता बेडरूमचा ACच्या सॉकेटमध्ये. तर तो येऊन रिपेअर केला त्याने. तर असं नाही, प्रॉब्लेम असतो तर प्रॉब्लेम सांगायचा सिडकोवाल्यांना, ते येऊन सॉल्व करतात. आता हे मेजर प्रॉब्लेम आहे थोडा, ते हे आता सॉल्व नाही झालं. ते त्यांना पाठवलं आहे मी, ते सॉल्व करून घ्यायचं अजून. तर अजून बाकीचं काय, बाकी ठीक आहे. बाकी तर बाहेर हॉलमध्ये फिनिशिंग वगैरे चांगला केलं आहे. फक्त थोडा कॉर्नरला थोडासा तुकपिट्टीचं काम झालं आहे. आणि पाणी वगैरे तर 24 तास येते. पाणीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. भरपूर लोक बोलतात पाणीचा प्रॉब्लेम आहे तळोजामध्ये. तर पाणीचा तळोजामध्ये म्हणजे इथे सिडकोमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. ॲटलिस्ट म्हणजे सिडकोमध्ये प्रॉब्लेम नाही आहे पाणीचा. पाणी 24 तास येते. बाकी तुम्हाला इकडचा व्ह्यू दाखवतो कसा आहे बाहेरचा व्ह्यू. हे बाहेरचा व्ह्यू आहे. हे बघा, हे रोड होता. हे रोडचा पण बघा थोडाफार काम झालं आहे. डांबरीकरण बाकी आहे. हे हा रोडमुळेच पूर्ण पोझिशन थांबलेला. आता हे रोडचं काम पण झालेलं आहे. आणि गाडी येतात जातात. आणि त्या साईडला मेट्रो आहे. त्या साईडला मेट्रो आहे. मेट्रोचा रोड आहे तो या साईडला. तर इथून मेट्रो स्टेशन काहीतरी 1 किलोमीटर आहे.
सेक्टर 36 पासून. आणि बेडरूममध्ये पण आहे बघा, हे फिनिशिंग डोअरचा, हे डोअर आहे, तर डोअरचा पण फिनिशिंग बघा कसं आहे. इथे काहीतरी भरलं आहे लोकांनी, मला वाटतं हे निघालेलं आहे इथून, हे बाहेर आलेलं तर भरून दिलं आहे. तर ठीक आहे, हा व्हिडिओ मी इथेच संपवतो. आणि तुम्हाला पण काही जाणून घ्यायचं असेल, काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा मला, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व कवर करेन. आणि बाकी तुम्ही पण जेव्हा पजेशन घ्याल तर हे सगळे तुम्ही पण चेक करा डायरेक्टली, म्हणजे फीडबॅक फॉर्म भरून देऊ नका. तुम्ही पण पहिला इलेक्ट्रिसिटी चालू करून घ्या, पाणी चालू करून घ्या, 7-8 दिवस राहून चेक करा, एक एक पॉईंट चेक करा की सगळं बरोबर आहे का. एक जे काही इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे, फिट अँड फिनिश आहे, विंडो वगैरे, डोअर वगैरे सर्व चेक करा. त्याच्यानंतरच तुम्ही फीडबॅक फॉर्म भरून द्या सिडकोवाल्यांना. आणि सिडकोवाले असं नाही करून देतील, ते करून देतात सर्व. माझ्या मन स्टार्टिंगला 2-3 प्रॉब्लेम होता, ते करून दिला मला, तर असं नाही आहे की करून पण नाही देत. तर ठीक आहे, बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून व्हिडिओ बनवत राहीन सिडको लॉटरीसाठी. आणि जे काही इन्फॉर्मेशन असेल तर तुमच्या शेअर करत राहीन. ठीक आहे, टिल देन गुड बाय.